नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की वसुंधरा घरी पोहोचून आपल्या आईवडिलांना फोन करते. ते सुद्धा घरी पोहोचलेले असतात. वसुंधरा म्हणते की आई बाबा तुम्ही पोहोचलात ना, ठीक आहात ना? तेव्हा ते आईवडील बोलतात की हो बाळा, मी व्यवस्थित पोहोचलो. तू पोहोचलीस ना? आणि घरी काय झालं ग? खूप तमाशा झाला का? जयश्री काकूंनी खूप सुनावलं का तुला? तेव्हा वसुंधरा म्हणते की हो सुनावलं ना बाबा, त्या मला खूप काय काय बोलल्या. अहो त्यांनी मला बनीची शपथ घातली आणि मी बनीची शपथ खोटी घेतली. मी माझ्या स्वतःच्या मुलाची शपथ खोटी घेतली. मला खूप वाईट वाटते. त्या शार्दूलला मी कधीच माफ करणार नाही असं ती आपल्या आईवडिलांना सांगत असते. तेवढ्या तिथे आकाश येतं. आकाश म्हणतो की काय झालं? तेव्हा वसुंधरा आपलं खोटंच नाटक करत बाबांची काळजी घ्या असं ती सांगायला चालू करते. तेव्हा त्यांच्या आईवडिलांना खरं तर स्टार्टिंगला काहीच कळत नाही, पण ते म्हणतात की हो हो वसुबाळ, काळजी करू नको, आम्ही सगळे ठीक आहोत, तू तुझी काळजी घे. आकाश म्हणतो की मला फोन द्या ना, मला बोलायचं आहे. तो फोन घेतो आणि विचारतो की बाबा कशी आहे तब्येत, मला सांगा तुम्ही पडलात कसा? तेव्हा ते म्हणतात की अरे पंखा पुसताना पडलो. तेव्हा आकाश म्हणतो की पण मला तर ते वसुंधरांनी सांगितलं की तुम्ही नर्सरीत पडलात. तेव्हा ते म्हणतात की अहो वसुंधरांनी सांगितलं ते खरं आहे, पण मी ना पंखा साफ करतानाच पडलोय. पण तिला जर कळालं की आता मी पंखा साफ करताना पडलोय तर तुम्ही काम का केलं म्हणून ती मला ओरडेल, म्हणून मी तिला खोटं सांगितलं. आकाश हसतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे बाबा, तुम्ही काळजी घ्या. इथून पुढे काही लागलं तर मला सांगा, मी येतो. असं म्हणून ते आपल्या बाबांना सांगत असतात. बाबा म्हणतात की सांभाळून घ्या लेकीला. असं म्हणून ते आकाशशी बोलून फोन ठेवतात. इकडे वसुंधराला खूप काळजी वाटत असते की आता शार्दूल नक्की पुढे काय करतोय. शार्दूलला खूप राग आलेला असतो. सकाळ झाल्यानंतर सकाळी शार्दूल घरी पोहोचतो. घरी बघून वसुंधराला खूप भीती वाटते. तेव्हा ती चहा घेऊन येत असते. तेव्हा आकाश शार्दूलशी आपल्या बिझनेस पार्टनर विषयी बोलत असतो. तेव्हा त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी झालेले असतात. शार्दूल म्हणतो की अहो पण हे सगळं ठीक आहे, पण याला विटनेससुद्धा लागेल ना? आकाश म्हणतो की हो बाबा तुम्ही सह्या करा. तेव्हा शार्दूल मुद्दामच म्हणतो की अहो वसुंधरा वहिनी आहेत ना, त्या सह्या करतील. असं म्हणून वसुंधराला सह्या करायला लावतो. पण तेवढ्या जयश्री म्हणते की अहो आधी ते काय सह्या होत राहतील, आधी चहापाणी तरी घ्या. असं म्हणून ती वसुंधरा चहा द्यायला जाते आणि तिला कळालेलं असतं की आता शार्दूल पार्टनर बनणार आहे, म्हणून ती वसुंधरा मुद्दाम त्या पेपरवर आपला चहा सांडते आणि तिथून बाजूला होते. ती माफी मागायला लागते. अहो भाऊजी चुकलं माझं. शार्दूला कळतं की हे सगळं वसुंधराने मुद्दाम केलंय. जयश्रीला स्टार्टिंगला राग येतो, पण ती काहीच बोलत नाही. जयश्री म्हणते की जा त्याला कपडे साफ करायचं दाखव, म्हणून वसुंधरा त्याला आपल्या किचनमध्ये त्याचं साफ करायला नेते. तेव्हा शार्दूल म्हणतो की मुद्दामून केलंस ना तू हे सगळं? वसुंधरा काहीच भीत नाही आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते की तुझा एकही डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. शार्दूल म्हणतो की असे तू किती डाव उधळून लावतेस हे सुद्धा मी बघतोस. नाही तुझ्या घराची राख रांगोळी केली तर माझं नाव सुद्धा शार्दूल रानडे नाही. तुला आजपर्यंत काहीच दाखवलं नाही, पण तू विचार कर, ज्या दिवशी तुझ्या घरात कळेल तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी सुद्धा माझ्या मनासारखंच होणार. वसुंधरा त्याच्याशी न भीता बरोबर त्याला सडेतोड उत्तर देत म्हणते की तुला काय करायचं ते कर. मी सुद्धा बघते माझ्या कुटुंबाकडे कोण वाईटपणे नजरेने बघता येते. शार्दूल म्हणतो की यावेळेस वाचवलंस, पुढच्या वेळेस कसं वाचवशील? वसुंधरा म्हणते की ते माझं मी बघून घेईन, पण तुझा मी एकही डाव यशस्वी होऊ देणार नाही आणि तिथून निघून जाते. शार्दूलला खूप राग येतो की वसुंधरा आपल्याशी या भाषेत कसं बोलू शकते. वसुंधरा किचनमध्ये जाते. काम करत असताना त्याने या मुद्दामूनच म्हणते की हे पार्टनर म्हणून खूप चांगले आहेत ना? तेव्हा अवनी म्हणते की हो ना. ती वसुंधराला विचारायला लागते. वसुंधरा काहीच बोलत नाही. तेवढ्या ती तिथून निघून जाते. या सगळ्याची वसुंधराला खूप भीती वाटत असते. ती कसं तरी तिथून निघून जाते. तेव्हा आकाश म्हणतो की अरे असू दे शार्दूल, मी हे पेपर दुसऱ्यांदा बनवून घेईन, एवढं काही नाही. शार्दूल म्हणतो की हो हो ठीक आहे. पण जयश्री म्हणते की शार्दूल मला तुझा खूप राग आला. शार्दूल म्हणतो का, काय झालं आई? तेव्हा ती म्हणते की अरे तू पडलास, आम्ही तुला खाऊ घेऊन बघायला आलो होतो आणि तू तिथे नव्हतास. शार्दूल म्हणतो की अहो लागलं होतं, पण मला लागलं कसं, मांजर आडवं येत होतं, शेवटी त्याचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे, मला लागलं तरी चालेल. जयश्री म्हणते की किती चांगला मनाचा माणूस आहेस रे तू. शार्दूल म्हणतो की नाही आई असं काय, त्याचा सुद्धा जीव आहेच की. तेव्हा जयश्री म्हणते की तू कुठे गेलेलास, आम्ही आलेलो. तेव्हा तो म्हणतो की अहो त्याच टायमिंगला माझ्या मित्राचं एक खूप अर्जंट काम होतं, मला तिकडे जावं लागलं. जयश्री म्हणते की असलं कसलं काम आहे मित्राचं, असं आजारी असताना जायचं नाही, काय गरज आहे जायची, त्याचं ते बघून घेतील. असं म्हटल्यानंतर शार्दूल म्हणतो की नाही आहे, बघितलं तर पाहिजेच ना हो, सगळे तर माझे एकसारखेच आहेत. असं म्हणून तो तिथून आपला टोलवाटोलव करत असतो. सगळ्यानंतर तो शार्दूल घरी जातो.
घरी गेल्यानंतर थोड्या वेळाने आकाशला लकीचा फोन येतो. तेव्हा आकाशवर मुद्दामून शार्दूल म्हणतो की मला वहिनींशी बोलायचं आहे. तेव्हा तो आकाशच्या हातातून फोन घेऊन वसुंधराला देऊन म्हणतो की अहो लकीला तुमच्याशी बोलायचं आहे. वसुंधरा फोन घेते आणि बोलायला लागते. बोलायला लागताना तो म्हणतो की आत्ता तुम्हाची आता खरं सांगायची वेळ आली. त्याची शार्दूलची एवढी हिंमत वाढली की त्यांनी आकाशरावांच्या फोनवरून माझ्याशी फोन बोलायला घेतला आहे. हे बघून वसुंधराला खूप भीती वाटते. ती कसं तरी नभिल्याचं नाटक करत आकाशवर तेवढी वेळ मारून नेते आणि तिथून निघून जाते. आकाशला जरा सगळं अवघडल्यासारखं वाटत असतं. त्याला संशय येतो पण तो काहीच बोलत नाही. इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की रात्रीचा वसुंधराला फोन येतो आणि उद्या सकाळी आपण घरी येऊन सगळं सांगणार आहोत अशी त्यानंतर वसुंधराला धमकी देताना दिसत आहे. हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.